2019च्या विधानसभेनंतर शिवसेनेचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार, काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी स्थापन झाली। या आघाडीत समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष आणि काही अपक्ष आमदार सुद्धा होते। या आघाडीनं राज्यातलं राजकारण बदलून टाकलं। त्यानंतरच्या 5 वर्षात काय काय घडलं, या महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा फायदा आणि तोटा नेमका कोणाला झाला, हेच या व्हिडिओमधून जाणून घेऊया। महाविकास आघाडीने राज्यात सत्ता स्थापनेचा दावा केला आणि 28 नोव्हेंबर 2019ला महाराष्ट्र राज्याचे 19वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली। महाविकास आघाडीचं 2.5 वर्ष सरकार चाललं। यानंतर जून 2022 मध्ये विधान परिषदेच्या निवडणुका आल्या। या निवडणुकाच महाविकास आघाडी सरकार आणि महाराष्ट्राच्या राजकारणात टर्निंग पॉइंट ठरल्या। विधान परिषदेच्या निवडणुकांचे निकाल समोर आले त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतल्या 50 आमदारांनी बंड केलं। शिवसेनेत उभी फूट पडली। यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं। यानंतर शिंदे भाजपसोबत गेले। या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळालं। पुढे शिवसेना खरी कोणाची यावरून निवडणूक आयोग आणि कोर्टात सुनावणी झाली। निवडणूक आयोगाच्या सुनावणीनंतर एकनाथ शिंदे यांच्याकडेच धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्ष गेला। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह मिळालं। राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्याच्या 1 वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या 9 नेत्यांनी या सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली। सुरुवातीला वाटलं या निर्णयाला शरद पवार यांचाही पाठिंबा आहे, पण नंतर काही वेळाने शरद पवार यांनी राष्ट्रवादीतल्या आमदार फुटण्याचं जाहीर केलं। अजित पवार यांच्यासोबत 40हून अधिक आमदार गेले तर राष्ट्रवादी पक्ष कोणाचा हे प्रकरण निवडणूक आयोगात गेलं। निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेतला। शरद पवार यांच्या पक्षाला नाव आणि चिन्ह नवीन दिलं गेलं। दोन्ही पक्षातल्या फुटीनंतर राज्यात पहिलीच मोठी निवडणूक ही लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून झाली। या निवडणुका महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा झाल्या। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासाठी राज्यात सहानुभूतीची लाट असल्याचं बोललं जात होतं। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं। महाविकास आघाडीने लोकसभेच्या निवडणुका एकत्रित लढवल्या। या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं। महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच प्रामुख्यानं लढत झालेल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30+1 अपक्ष अशा मिळून 31 जागा तर महायुतीला 17 जागा मिळाल्या। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 43.91 तर महायुतीला 42.73% मिळाले। भाजपला 1,49,66,577 मतं मिळाली, मात्र भाजपला अवघ्या 9 जागाच मिळाल्या। तर लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळाली होती ते जाणून घेऊया। सगळ्यात पहिला पक्ष भाजप 26.18% मतं मिळाली होती। काँग्रेसला 16.92% मतं मिळाली होती। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला 10.27% मतं मिळाली होती। राष्ट्रवादी अजित पवार गटाला 3.60% मतं मिळाली होती। शिवसेना शिंदे गटाला 12.95% मतं मिळाली होती, तर शिवसेना ठाकरे गटाला 16.72% मतं मिळाली होती। लोकसभा निवडणुकीनंतर 4 महिन्यानंतर लगेचच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या। या निवडणुकीची महायुती आणि महाविकास आघाडीने मोठी तयारी केली होती, पण महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळालं नाही। महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवलं। महायुतीने लोकसभा निवडणुकीनंतर 3च महिन्यात मोठं काम केलं। राज्यातलं वातावरण बदलवून टाकलं। 4 महिन्यात महायुतीने महाविकास आघाडीला मागे टाकलं। विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळाली जाणून घ्या। सगळ्यात पहिले भाजपला 26.77% मतं विधानसभा निवडणुकीत मिळाली। काँग्रेसला 12.41% मतं मिळाली। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला 11.28% मतं मिळाली। राष्ट्रवादी अजित पवार गटाला 9.1% मतं मिळाली। शिवसेना शिंदे गटाला 12.38% मतं मिळाली, तर शिवसेना ठाकरे गटाला 9.96% मतं मिळाली। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने कमी जागा लढवल्या होत्या। 10 जागा लढवून त्यांनी 8 जागांवर विजय मिळवला होता।
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाला मोठा फटका बसल्याचं दिसतंय। विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला 20 जागा, शरद पवार गटाला 10 जागा तर काँग्रेसला 16 जागा मिळाल्यात। लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवणाऱ्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा धक्का बसलाय। आता या पराभवातून सावरून पुढे वाटचाल करण्याचं मोठं आव्हान महाविकास आघाडीसमोर असणार आहे। यावर तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा।